नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली तुमचं स्वागत करते. आज आपण पनीर चटपटा रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 300 ग्रॅम पनीर छोटे कट करून कापून घेतलेले, 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, 11 ते 12 काजू आणि 1 चमचा मगज बी मी कुकरमध्ये 1 शिट्टी देऊन शिजवून घेतले. तुम्ही वरतीही शिजवू शकता पातेल्यामध्ये. 1 ढोबळी मिरची मी स्क्वेअर कट देऊन कट करून घेतलेली आहे. 1 कांदा मी कट करून घेतलेला आहे. 25 ग्रॅम खवा घेतला आहे, म्हणजे अर्धी वाटी खवा घेतला आहे. अर्धी वाटी फ्रेश क्रीम घेतली आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली आहे. पाव चमचा हळद घेतली आहे. 2 चमचे बटर घेतले. 1 चमचा किचन किंग मसाला घेतला आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलं आहे, हे तिखट आहे. 1.5 चमचा धने पावडर घेतली आणि कलरसाठी बेडगी मिरची पावडर 1.5 चमचा घेतली आहे. अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. चवीनुसार मीठ घेतले. कसुरी मेथी घेतली थोडी आणि थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. पाणी आणि तेल. सगळ्यात आधी आपण कांदा, टोमॅटो, काजू आणि मगज बी जे आपण शिजवून घेतलेले त्याची पेस्ट आपण मिक्सरमधून करून घेणार आहे. त्याआधी मी टोमॅटोची सालं काढून घेतलेली आहे. या पद्धतीने सगळ्यात आधी मी हे वाटून घेणार आहे. छान बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आपली पेस्ट तयार करून झालेली आहे. आता आधी आपण पॅनमध्ये पनीर फ्राय करून घेऊया. मी पॅनमध्ये थोडं तेल घेतलंय. आधी आपण ढोबळी मिरची आणि कांदा फ्राय करून घेणार आहोत. दोन मिनिटं छान परतून घेतलेले मी काढून घेणार आहे. आता कांदा परतून घेऊया. कांदाही परतून झाला आहे, तोही काढून घेऊया आपण. तर पनीर परतून घेऊया आपण 1-2 मिनिट. पनीर 2 मिनिट परतून घेणार आहे चांगलं. पनीरचा कलर थोडा चेंज झालेला आहे. आता आपण पनीरही काढून घेऊया. मी पॅनमध्ये थोडं तेल घेते. थोडं बटर घेतलंय. आलं लसूण पेस्ट घेतली आहे. एक मिनिट छान परतून घेणार आहे मी. आलं लसूण पेस्ट छान परतून झाली. आता आपण कांदा, टोमॅटो, काजू आणि मगज बीची पेस्ट घालून परतून घेऊया. वाटण करताना टोमॅटोचं साल काढलं की पेस्ट अगदी स्मूथ होते.
आपण वाटण छान परतून घेणार आहोत, पण ते वरती उडतंय, त्यामुळे मी झाकण ठेवून 1-2 मिनटं छान शिजून देणार आहे. आपण चेक करूया. आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटले साईडने. आता आपण त्याच्यामध्ये खवा ॲड करूया. मी खवा किसून घेतला आहे, त्यामुळे खव्याच्या गाठी राहणार नाहीत. पुन्हा 1-2 मिनिट छान परतून घेणार आहे मी. आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर चटपटा बनवतोय. रेस्टॉरंटमधल्या बऱ्याच भाज्यांना खव्याचा वापर करतात. खूप छान लागते ही ग्रेव्ही. त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया. मी ते थोडी हळद घालते. हळद थोडीच घालायची. लाल तिखट घालते. किचन किंग मसाला, धने पावडर आणि ही बॅडगी मिरची पावडर. मसाले घालून आपण पुन्हा छान मिक्स करून घेऊया. आणि मी 2 मिनटं झाकण ठेवून ग्रेव्ही छान होऊन देणार आहे, शिजून देणार आहे. दोन मिनटं झालेली आहेत. आपण चेक करूया. आपली ग्रेव्ही छान तयार झालेली आहे. तेल सुटले साईडने. आता मी इथे फ्रेश क्रीम वापरणार आहे. थोडी फ्रेश क्रीम घालून घेते. फ्रेश क्रीम घातल्यावर एकसारखं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर क्रीम फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी एकसारखं हलवून घेणार आहे. तुम्हाला ग्रेव्हीमध्ये थोडी साखर घालायची असेल तर 1 चमचा साखर घालू शकता. छान लागतात भाज्या, गोड पण. आपण आता थोडं मीठ घालून घेऊया. पुन्हा मिक्स करून घेऊ आणि थोडं पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिटात मी ग्रेव्ही छान शिजवून देणार आहे. तुम्हाला जर फ्रेश क्रीम वापरायची नसेल, दुधाची साय वापरली तरीही चालते. थोडं पाणी घालते. साधारण अर्धा ग्लास पाणी घातले मी. झाकण ठेवून 5 मिनिटं मी छान वाफ घेणार आहे. 5 मिनिटं झालेले. आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. छान तेल सुटले ग्रेव्हीला. आता आपण त्याच्यामध्ये कांदा आणि ढोबळी मिरची फ्राय करून घेतलेली मिक्स करून घेणार आहोत. थोडा गरम मसाला आहे, अर्धा चमचा, तो घालून घेणार आहे वरून. तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. आता आपण ह्यामध्ये पनीर ॲड करूया. एक 2 मिनिटं मी पुन्हा एकदा वाफ घेणार आहे. दोन मिनिटं झालेली आहे. आपली पनीर चटपटा तयार झालेले आहे.
आपण त्याच्यावर कसुरी मेथी घालून घेऊया थोडी. आणि थोडी कोथिंबीर घालूया. पुन्हा मिक्स करूया छान. आपली पनीर चटपटा तयार झालेली आहे. आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपली पनीर चटपटाची रेसिपी तयार करून झालेली आहे. खूप सुंदर झाली भाजी. त्यावर थोडं फ्रेश क्रीम घालून घेते. थोडे काजू, थोडे मनुके घातले. तुम्हाला पनीर चटपटाची रेसिपी कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. धन्यवाद.